शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो। शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरांमध्ये तसंच घरोघरी घटस्थापना केली जाते आणि या 9 दिवसांमध्ये भाविकांची या मंदिरांमध्ये मोठी गर्दी दिसून येते। कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा तुळजापूरची तुळजाभवानी असो, नाशिकची सप्तशृंगी देवी, सगळ्याच मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाचा मोठा उत्साह असतो। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये। थोड्याच वेळात अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापनेच्या विधीला सुरुवात होईल। त्याआधी देवीचं दर्शन आम्ही खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांना करतोय। पुढचे 9 दिवस या ठिकाणी हत्तीचा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे। साधारण 8:30 वाजता तोफेच्या सलामीनं घटस्थापना होईल। या संपूर्ण 9 दिवसांमध्ये देवीची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा मांडली जाते। देवीचे हे मनोहारी रूप पाहण्यासाठी केवळ कोल्हापुरातून नाही तर संपूर्ण देशभरातून भाविक करवीर नगरीमध्ये दाखल होत आहेत। यावेळी पहिल्यांदाच एआयचा वापर पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून करण्यात आलाय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होते आणि 3.5 शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला संपूर्ण देशभरातून भाविक खूप मोठ्या संख्येने येत असतात आणि म्हणूनच जर आपण बघितलं तर पुढचे 9 दिवस या ठिकाणी भक्तीचा सोहळा आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव आहेत। साहेब, मला सांगा, यावेळच्या नवरात्र उत्सवात कशा पद्धतीने तयारी केलेली आहे भाविकांना देवीचं अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन होण्यासाठी? आपण आवश्यक त्या ठिकाणी पायऱ्यांच्या ऐवजी रॅम्प करून किंवा व्यवस्थित प्लॅटफॉर्म तयार करून ही दर्शन रांग कशी सुरळीत राहील याचा प्रयत्न केलेला आहे। आपली पूर्ण दर्शन रांग व्यवस्थित सुरळीत राहण्यासाठी आपण जागोजागी आपले कर्मचारी तैनात केलेले आहेत, काय आवश्यकता आहे ते बघण्यासाठी। त्याचबरोबर दर्शनाच्या व्यवस्थेतून मंदिरातून बाहेर जाण्यासाठी सुद्धा व्यवस्था दुप्पट केलेली आहे। त्यामुळं ह्यावेळी दर्शनाचा वेळ हा सर्वात कमी राहील अशी अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त भाविकांचं दर्शन होईल। पुढचे 9 दिवस या ठिकाणी संपूर्ण भारतभरातून जे भाविक येतात देवीच्या दर्शनासाठी त्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन त्यांना घडावं याच्यासाठीचा संपूर्ण प्रयत्न आहे तो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात होतीये। शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वी मंचकी निद्रा संपून देवी पहाटे 2:15 वाजता वाजत गजत सिंहासनावर आरूढ झालेली आहे। सकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे देवीची नित्यपूजा पार पडली। दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी देवीची धुपारती आणि विधिवत घटस्थापना संपन्न होईल। दरम्यान तुळजापुरातील मुख्य प्रवेशद्वारातून नवरात्रोत्सवाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात होती आणि तुळजापुरात यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेले आहेत। राज्यासह देशभरातून भाविकांची तुळजापुरामध्ये दाखल झालेले आहेत। तुळजापुरात ही नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। आपण आता सध्याला आहे तुळजापुरातल्या मुख्य प्रवेशद्वारापाशी समोर आणि याच प्रवेशद्वारासमोर फुलांची अशी भव्य सजावट करण्यात आलेली आहे। नवरात्र उत्सवापूर्वीची मंचकी निद्रा संपवून देवी आज सिंहासनावर विराजमान झालेली आहे आणि दुपारी 12च्या वाजता विधिवत अशी घटस्थापना पूर्ण होणार आहे। त्यापूर्वीच भाविकांची ही जी मोठी गर्दी इथं पाहायला मिळते आहे। मुख्य द्वारासमोरची ही सजावट आपण पाहतो। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर। महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे। थोड्याच वेळात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय लाहोटी यांच्या हस्ते देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा होईल। त्यानंतर वाजत गाजत आभूषणं ही मंदिरामध्ये नेली जातील।
विदर्भाची कुलस्वामिनी आणि अमरावती शहराचे आराध्य दैवत असलेल्या अंबादेवी आणि एकविरा देवीच्या नवरात्रोत्सवालाही आजपासून सुरुवात होतीये। नवसाला पावणाऱ्या या दोन्ही देवींच्या दर्शनासाठी संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये लाखो भाविक दर्शन घेतात। नवरात्र उत्सवानिमित्त अंबादेवी आणि एकविरा देवी या दोन्ही मंदिरं सध्या रोषणाईनं उजळून गेली आहेत। दरम्यान अमरावतीहून नवरात्र उत्सवाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मी आहे सध्या विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी एकविरा मंदिरामध्ये। पहाटे 5 वाजेपासून या ठिकाणी भक्तांची रीघ लागलेली आहे आणि जे विधिवत अंबादेवी मातेची जी घटस्थापना आहे त्या प्रक्रियेला सकाळी 5 वाजेपासून सुरुवात झालेली आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण एकविरा देवी आणि अंबादेवी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि पहाटे 5 वाजेपासूनच या ठिकाणी जी अंबादेवी संस्थानकडून जे त्यांचे ट्रस्टी आहे त्यांच्याकडून सपत्नीक विधिवत पूजा अर्पणा सुरू आहे आणि नुकतंच दागिने जे आहे त्याचं शृंगार अंबादेवी मातेला आपल्यासोबत ट्रस्टी आहे। काय सांगाल, पहाटे 5 वाजेपासून भक्तांची रीघ लागलेली आहे, घटस्थापना केव्हा होईल आणि किती वाजता पूजा अर्पणा होईल? श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे। 9 दिवस चालणारा हा उत्सव अत्यंत आनंदामध्ये भाविक भक्त इथं सोहळा म्हणून इथे येतात। श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं भक्तांसाठी चांगल्या सोयी करण्यात आल्यात। पावसा पाण्याचे दिवस असताना मंडप व्यवस्था ही अत्यंत चांगली करण्यात आली आणि सकाळी 5 वाजेपासून या ठिकाणी भक्तांची रीघ लागलेली आहे आणि विशेष करून 9 दिवस अंबादेवी एकविरा मंदिराच्या परिसरामध्ये भव्य यात्रा सुद्धा भरत असते। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। तर नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरगड घटस्थापनेसाठी सज्ज झालाय। माहूरगड हे देवी रेणुका मातेचं शक्तिपीठ आहे। सकाळी 11 वाजता नवरात्रोत्सवाचा प्रारंभ उदे ग अंबे उदे या गजरामध्ये होईल। दरम्यान पहाटेपासूनच भाविकांनी माहूरगडावर गर्दी केली आहे। माहूरगडावर फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे। नवरात्र उत्सवासाठी माहूरगडही सज्ज झालेला आहे। तर वणीच्या सप्तशृंगीची पूजा सध्या केली जाते। आपण थेट दृश्य बघतोय। थोड्याच वेळात घटस्थापनाही होणार आहे। वणीचं सप्तशृंगीचं हे मंदिर सध्या भक्तांनी फुलून गेलेलं आहे। सकाळपासूनच भक्तांची रीघ लागलेली आहे दर्शनासाठी। आज घटस्थापनेचा दिवस आहे आणि त्यामुळे भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पहाटेपासूनच पाहायला मिळते। सगळ्या महत्त्वाच्या मोठ्या मंदिरांमध्ये सप्तशृंगी हे अर्धपीठ मानलं जातं। वणीच्या सप्तशृंगीच्या आभूषणांची सध्या पूजा सुरू आहे आणि त्यानंतर घटस्थापनेला सुरुवात होईल। आपण पाहतोय कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा माहूरची रेणुका माता असो ती तुळजाभवानी असो, सगळीकडे जोरदार तयारी करण्यात आलेली आहे नवरात्रोत्सवाची। ही तीनही पूर्ण पीठं म्हणली जातात, शक्तिपीठ समजली जातात आणि वणीची जी सप्तशृंगी आहे ते अर्धपीठ समजलं जातं। या सगळ्या ठिकाणी नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी आहे। आपण बघतोय ही 2 दृश्य, वणीच्या सप्तशृंगीची आभूषणांची पूजा सुरू आहे आणि दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे पूजा करतायत। तर सप्तशृंगी देवीच्या गडावर घटस्थापना सुरू होतीये, त्याच्या विधींना सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला आभूषणांची पूजा केली जाते। आपण बघतोय ही देवीची आभूषणं। आजच्या दिवशी खास आभूषणं देवीला परिधान केली जातात, खास वस्त्र परिधान केली जातात, त्याच्या आधी पूजा केली जाते आणि त्यानंतर घटस्थापना केली जाईल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुकुल, घटस्थापना कधी होतीये? आज साधारणतः 1 ते 1.5 तासांनी सप्तशृंगी देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना होणार आहे। मात्र त्यापूर्वीची आपण ही दृश्य बघत आहोत। देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या हस्ते आता आभूषणांची पूजा केली जात आहे। देवीला हे अलंकार चढवले जाणार आहे। त्यामध्ये सोन्याच्या पादुका आहेत, देवीचा मुकुट आहे, नेकलेस आहे, त्याचबरोबर पुतळ्याचे गाठले आहेत, कर्णफुलं आहेत, नथ आहे, अशा शृंगार हा देवीचा केला जाणार आहे। तत्पूर्वी या देवीची अतिशय भक्तिभावपूर्ण पूजा अर्चा केली जात आहे।
विश्वस्त मंडळ यात उपस्थित आहे. त्याचबरोबर मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये जो ब्रह्मवृंद आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आता आपण बघतोय की देवीच्या आभूषणांची ही पूजा केली जात आहे. हा सोहळा दरवर्षी इथे रंगत असतो आणि मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये देवीचा नवरात्रीचा उत्सव इथे सुरू केला जातो. यानंतर या संपूर्ण आभूषणांची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. ती सप्तशृंगी गडाचा जो पहिली पायरी आहे त्या पहिल्या पायरीपर्यंत ही आभूषणांची मिरवणूक निघते आणि त्यानंतर देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ही आभूषणं चढवली जातात. तत्पूर्वी देवीची महापूजा उत्साह मोठा आहे. घटस्थापनेचा दिवस आहे. मुकुल, आपली या सगळ्या पूजेकडे, या सगळ्या नवरात्रोत्सवाकडे पूर्ण 10 दिवस किती गर्दी राहील हे आपल्याला अंदाज आहे. जगदंबा म्हणजे अंबा मातेचा आशीर्वाद खूप मोठा आहे आणि म्हणून आमची हीच मागणी आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच पक्ष मोठा होऊ दे आणि शत्रूचा पराभव होऊ दे. जे शत्रुत्व करतात त्याचा पराभव होऊ दे ही प्रार्थना मी त्या ठिकाणी केली. शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आहे. शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळं झालेलं आहे आणि म्हणून हा सगळा तो हे असताना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनता आलेली आहे. या सगळ्या जनतेचा खूप आशीर्वाद असतो. पाऊस पडतात, पावसामध्ये आपण आलोय आणि मी या ठिकाणी हे सांगेल की जनता, संभाजीनगर जनता, महाराष्ट्र जनता सुखी समृद्धी राहो, शेतकरी अगदी आनंदात राहो, त्यांना कर्जमुक्ती मिळावी, महिलांना त्या ठिकाणी 2100 रुपये जे काही ते मानधन ते मिळावं लाडक्या बहिणीला, ही प्रार्थना केली. जनता सुखी राहो ही प्रार्थना केली. तिकडे तुळजाभवानी मंदिरामध्ये फुलांची भव्य सजावटही करण्यात आलेली आहे. नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी तुळजाभवानी मंदिरामध्ये करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वारासह गाभाऱ्यातही भव्य सजावट करण्यात आली आहे. तुळजापुरातील भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी राज्यभरातील तरुण तुळजापुरामध्ये दाखल झालेत. दरम्यान तुळजापुरातील सजावटीचा आढावा घेत भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या तरुणांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात होते आणि तुळजापुरात याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तुळजापूर मंदिर हे फुलांनी सजावट करण्यात आली आहे. भव्य सजावट मुख्यद्वारापासून ते आतमध्ये प्रत्येक बाबीची भव्य अशी आणि आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. राज्यभरातून देशभरातून शेकडो भाविक, लाखो भाविक या देवीच्या दर्शनासाठी नवरात्र महोत्सवाच्या काळामध्ये तुळजापुरात येत असतात. यावर्षी नवरात्र महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जाही देण्यात आलेला आहे आणि खास आकर्षण असतं तुळजापुरातलं म्हणजे भवानी ज्योत. की तुळजाभवानी देवीची भवानी जी ज्योत आहे ती घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातले तरुण आहेत ते ज्योत घेऊन जात असतात. असंच एक कुठून आलात? जिल्हा सोलापूर. पंढरपूरहून कधी आलात होता तर आता कधी पोहोचणार? पंढरपूरहून काल रात्री आम्ही 8च्या दरम्यान हल्लो गावातून. इथं पहाटे आम्ही पावसामुळे पहाटे 4 वाजले याला, त्यामुळे आता पाऊस असल्यामुळे आम्ही सकाळी चाललो. किती वर्षाची परंपरा आहे ज्योत घेऊन जातात? ही आमची 22 वर्षाची परंपरा आहे. राज्यभरातून इथं मंडळ येतात आणि ही भवानी ज्योत आपल्या गावामध्ये घेऊन जातात. ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. हे मंडळ देखील 22 वर्षापासून अविरतपणे ही करत आहे आणि नवरात्र महोत्सवाची मोठी लगबग आहे ती आता तुळजापुरात पाहायला मिळते. एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर. नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव मानला जातो. महाराष्ट्रासह देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईमध्ये देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी दिसतेय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी. सध्या महालक्ष्मी मंदिराजवळ आहे आणि आता सध्या आरती सुरू आहे आणि या आरतीसाठी हजारो भाविक सध्या लाईनमध्ये या ठिकाणी उभा असल्याचं पाहायला मिळत आहेत. आजच्या या उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रासह देशभरात हा मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो. देवीनं नवरात्रातील 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा वध केला, महिषासुराचा संहार केला, म्हणून तिला महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखलं जातं. या देवीच्या शक्तिरूपाचीच नवरात्र उत्सवामध्ये पूजा केली जाते. वाघावर आरूढ झालेली हातात तलवार, खडग यांसारखी शस्त्र धारण केली देवीची मूर्ती या काळात पूजली जाते. दुर्जनांचा नाश व सज्जनांचे रक्षण करणाऱ्या आदिमायाची या काळात आराधना केली जाते. प्रतिपदात येथील वैदिक मंत्रपठणासह कलशात देवीचं आव्हान जे आहे ते केलं जातं. यालाच घटस्थापना म्हणून ओळखली जाते. सकाळी
9 ते 10 वाजेपर्यंत घटस्थापनेची वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे. म्हणजे असं म्हणतात की या 9 दिवसात जर दर्शन घेतलं तर म्हणजे आपल्यासाठी भविष्यासाठी खूप चांगलं असतं या गोष्टी. आणि म्हणतात की म्हणजे देवी पावते वगैरे, म्हणून नवरात्रामध्ये आम्ही आज पहिल्या दिवशीच आलो आहे. आपण महिला भाविकांशी देखील या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज पहिल्या दिवशीच दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहात. अनेक भाविक जे आहेत ते या रांगेमध्ये आहेत आणि आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती आपल्याला महालक्ष्मी मंदिरासमोर पाहायला मिळते. मुंबईतली ही सध्याची दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन कृष्णा खापरेसह निलेश मुदावले, एबीपी माझा, मुंबई. नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीमधल्या श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या नवरात्र दौडीला अनेक वर्षांची परंपरा असून दौडीमध्ये शेकडो शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहभागी झाले होते. नवरात्र उत्सवानिमित्त 9 दिवस सांगली शहरातील विविध भागामधून ही नवरात्र दौड काढण्यात येते. यावेळी या दौडीचं आणि दौडीच्या अग्रक्रमी असणाऱ्या भगव्या ध्वजाचं ठिकठिकाणी औक्षण केलं जातं. संभाजीराव भिडे या दौडीमध्ये धारकऱ्यांना मार्गदर्शन करतात. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नेमक्या कुठल्या शब्दांमध्ये मोदींनी शुभेच्छा दिल्यात आपण पाहूयात. मोदींनी एक्सपोजद्वारे देशाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धैर्य, संयम, दृढ निश्चयानं भरलेला हा पवित्र सण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नवीन शक्ती आणि विश्वास घेऊन येवो. जय माता दी या शब्दामध्ये मोदींनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. आज नवरात्रीमध्ये देवी शैलपुत्रीच्या विशेष पूजेचा दिवस आहे. आईच्या प्रेमानं, आशीर्वादानं प्रत्येकाचं जीवन सौभाग्य, आरोग्यानं भरलेलं राहो अशी इच्छा आहे, असंही मोदी म्हणतात. तर नवरात्रोत्सवात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी महत्त्वाचं विधान केलंय. नवरात्रोत्सवाशी मुस्लिमांचा काहीही संबंध नाही असं तोगडिया म्हणाले. जे मूर्तीपूजेला मानत नाहीत त्यांनी गरब्याला का यावं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. हिंदूंनी कुणालाही येऊ देऊ नये, सगळ्यांचं ओळखपत्र चेक करा असं आवाहनही त्यांनी केलंय. सरकारनं काळजी घ्यावी आणि दंगल झाल्यास प्रशासनाची जबाबदारी असेल असा इशाराही त्यांनी दिलाय. हमारे नवरात्र के उत्सव से मुसलमानों का कोई लेना देना नहीं है और मैं हिंदुओं को कहूंगा किसी को मत आने दो, हर एक का आइडेंटिटी कार्ड चेक करो. क्या मस्जिद में जाने की चीज प्रवीण तोगड़िया करता है क्या? तो दुर्गा माता की आराधना में क्यों मियों को आना है? आना ही क्यों है? सांगलीमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा निघणार आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. पडळकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते करणार आहेत. दुपारी 1 वाजता पुष्पराज चौकामधून या मोर्चाला सुरुवात होईल. ते राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा शेवट होईल. या मोर्चामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग सोनावणे, निलेश लंके, अमोल कोल्हे, विश्वजित कदम, उत्तम चांदकर उपस्थित राहतील. तसंच अहिल्यादेवीचे वंशज भूषणराज होळकरे या मोर्चामध्ये सहभागी होतील. बीडच्या गेल्या काही दिवसांमध्ये धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला होता. मात्र मांजरा धरणामध्ये होत असलेली पाण्याची आवक पाहता आता धरणाचे एकूण 6 दरवाजे उघडण्यात आले. मांजरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रविवारी मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले होते. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलंय. आगळ गावामध्ये चांदणी नदीची परिस्थिती कायम आहे. नदीला पूर आल्यानं बार्शी तालुक्यातील काही गावांचा संपर्कही तुटलाय. आगळ गावामधल्या नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं गावकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे आगळ गावातील सगळ्या रस्त्यांना सुद्धा वड्या नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि आगळगावच्या नदीकाठची घरं अगदी धोक्याच्या घंटेत आहेत. रात्री 9 तासापासून तुटलेला आहे. तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन तात्काळ याचे पंचनामे करून घ्यावे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील वाघदरी गावामध्ये नाल्याला प्रचंड पाणी आलंय. दिवसभर चरून संध्याकाळी परतणाऱ्या शेळ्या नाल्याच्या एका बाजूला अडकल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनी शक्कल लढवत शेळ्यांसाठी मानवी साखळी तयार केली आणि या सगळ्या अडकलेल्या शेळ्यांना नाल्याच्या दुसऱ्या बाजूला सोडलं. अक्कलकोट तालुक्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना प्रचंड पाणी आलंय.
तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी आकांक्षा. पाहत राहा एबीपी माझा.